मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन मागितली माफी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन। 2019 मधील सरकारने या बंदराला विरोध केला। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। बंदराच्या रिक्लेमेशन सारखं या ठिकाणी विमानतळासाठी रिक्लेमेशन करावं। मुंबईतलं तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं। देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट। सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्या असा सल्ला। संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट। पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप। कुणाचा वरदहस्त होता अशीही विचारणा। इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल। भाजपने माझ्या अनुभवाचा उपयोग करून घेतला नाही अशीही खतखत। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक। कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। पुण्यातील जवळपास 3000 सीसीटीव्हींपैकी 1000 कॅमेरे बंद। समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 139 सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।